नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस YouTube चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण आपण आपला माणूसच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतो आणि तिकडच्या कार्यक्रमाची माहिती घेत असतो. तर आपण आज बदलापूरमध्ये कार्मेल इकडे आलेलो आहोत आणि इकडे मराठा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भरवण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपण आपल्याला सर्व प्रेक्षकांना माहिती देणार आहोत आणि नक्की कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे आणि उद्या कार्यक्रम कसा असणार आहे हे आपण आपल्या माणसाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. आम्ही सकल मराठा समाज हितवर्धक मंडळ हा मंडळ सुद्धा आमचा रजिस्टर्ड झालेला आहे आणि या मंडळाच्या अनुषंगाने आम्ही गेली 5 वर्ष या ठिकाणी याच ग्राउंडवर सकल मराठा समाजाच्या तर्फे हा महोत्सव आयोजित करतो. उद्देश एकच असतं की या माध्यमातून आमचा या शहराच्या बाजूचा आजूबाजूच्या परिसरातील आमचा समाज बांधव एकवटला जावा आणि एका बॅनर खाली येऊन एका छताखाली येऊन आम्हाला एक काम करायला एक व्यासपीठ मिळतं. त्यामुळे एक लोक जोडण्याचं काम आमच्या या मंडळाच्या माध्यमातून होतं आणि त्यातूनच आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी करत असतो. अवास्तव खर्च न करता आपल्या समाजाला काय प्रेरित आपल्या या पिढीला येणाऱ्या पिढीला आत्ताच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा माहिती झाला पाहिजे या दृष्टिकोनातनं आम्ही सगळी मंडळी काम करत असतो आणि तोच नवीन समाजाला आपल्या येणाऱ्या ह्याच्या काळामध्ये आपल्या छत्रपतींचा इतिहास आठवला पाहिजे. त्यांनी केलेलं या देशावरचं राज्यावरचं त्यांचं काम आणि कर्तृत्व एक किल्ल्यापासून त्यांनी किती किल्ले आज घेतले ही सगळी माहिती ह्या याच्यातनं प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आपण आतमध्ये बघितलं की सगळे होर्डिंग्स लावलेले आहेत. 16व्या वर्षी त्यांनी जेव्हा जो पहिला किल्ला घेतला त्या किल्ल्यापासून शेवटच्या ह्याच्यापर्यंत महाराज असेपर्यंत त्यांच्याकडे असलेले किल्ले या सगळ्या किल्ल्यांचं आम्ही तिथे व्यवस्थितपणे आम्ही त्याच्या बॅनर्सवर ते दिलेले डिटेल की त्या मुलाला लहान मुलाला ते वाचता आलं पाहिजे आणि त्याला तो इतिहास समजला पाहिजे. हा एक माध्यम. अशा माध्यमातून आम्ही आमचे समाज आणि समाज बांधव यांना जोडण्याचं काम या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे मराठा समाजातर्फे आम्ही लवकरच एक ह्या अंबरनाथ तालुक्यामध्ये आणि अंबरनाथ बनी वांगणी या शहराच्या मध्यभागी आम्ही एक मराठा भवन सुद्धा बांधण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेली 5 वर्ष काम करतोय आणि नुकतंच आम्ही एक जागा सुद्धा फायनल केलेली आहे आणि साधारण अंदाजे जागेसहित त्या जागेवर एक 7 मळ्याची इमारत बांधण्याचा प्रस्ताव आमच्या सर्व मंडळींचा विचाराधीन आहे आणि अशा पद्धतीने साधारण 7 कोटीचं बजेट आम्ही त्या प्रोजेक्टचं केलेलं आहे आणि लवकरच आम्ही त्याचं भूमिपूजन सुद्धा करणार आहोत. त्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी सोय करता येईल.
त्याचप्रमाणे आमच्या समाजामधील काही कार्यक्रम असतील, काही विवाह असतील, काही सांस्कृतिक कार्यक्रम, ते सुद्धा त्या माध्यमातून त्याच ठिकाणी होतील असं एक बहुउद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही या बदलापूर शहरामध्ये आमचे सकल मराठा समाजाचे बांधव काम करत आहेत. या ठिकाणी आज आपण बघितलं की गेले 3 दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे. उद्या सुद्धा एक कार्यक्रम आहे. उद्या संपूर्ण शहरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक बाईक रॅली काढणार आहोत. संपूर्ण शहरामध्ये एक भगवं वातावरण त्या दिवशी तयार होईल. गेले 3 दिवस इथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत आणि आज सुद्धा आपण बघाल तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी साधारण 27 वारकरी संप्रदायातले भजनी मंडळ या ठिकाणी आलेत आणि सकाळी 10 वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू आहे. आत्ता सुद्धा आपण बघितलं तर व्यासपीठावर तो कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे एक निश्चितपणे चांगला वारकरी संप्रदायाचा सुद्धा आम्हाला सहकार्य आणि बहुमूल्य असं आशीर्वाद मिळालेला आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण बघाल तर मराठा समाजाची या शहरामध्ये भव्य दिव्य अशी इमारत तर उभी राहतेच. त्याचप्रमाणे मराठा समाज सुद्धा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकत्रित येऊन पुढचं निवडणुका असतील त्या दृष्टिकोनातून लक्षात घेऊन मराठा समाजाचं महत्त्व फार मोठं गांभीर्याने बाकीच्या लोकांनी घेतलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी सुद्धा आपण बघताय की आमचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत. त्यांनी त्यांच्या तब्येतीची पर्वा न करता या ठिकाणी अखंडपणे मराठा समाजासाठी आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेले आहे. निश्चितपणे त्यांच्या कार्यास यश या 1-2 दिवसातच येणार आहे आणि मराठ्यांना टिकणारं कायमस्वरूपी असं आरक्षण, कोणाच्याही आरक्षणाला बाधा न येता आम्हाला निश्चितपणे मिळेल असा विश्वास आम्हाला आहे. आणि हा एक मराठा समाजाचा मोठा विजय असेल असं मी या ठिकाणी म्हणतो. धन्यवाद.